पिराची वाडीत भाऊ कदमांच्या बैलगाडीतून मिरवणूक. जिल्हा परिषद सीईओंचं चॅलेंज. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिराचीवाडी या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतला. या अभियानाच्या निमित्ताने आज अभिनेते भाऊ कदम यांनी पिराचीवाडी गावाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. विविध निधी तसेच लोकसहभागातून गावात काढण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन आज भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस देखील उपस्थित होते. पिराचीवाडी ग्रामस्थांनी बैलगाडीतून काढलेल्या मिरवणुकीमुळे आणि केलेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे भाऊ कदम देखील भारावून गेले. दरम्यान पंचायत राज अभियानामध्ये अशा पद्धतीनं काम राज्यात कुठेही झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही असे म्हणत जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन यांनी अभिनेता भाऊ कदम यांना जणू चॅलेंज दिलं. मी जेव्हा आलो येताना मला गावाची पार्श्वभूमी आधी सांगितली की काही नव्हतं आधी इथे आणि हमालांचं गाव होतं, म्हणजे कष्टकऱ्यांचं गाव, आणि त्या कष्टाचा उपयोग किती छान झालाय मी तो बघत आलोय. म्हणजे आता जे पाणी नव्हतं इथे कधी, तिथे पाणी 24 तास सुरू केलंय. म्हणजे सरपंचांचे आभार आहेत की ह्या सगळ्या योजना त्यांनी राबवल्या गावात आणि हे गाव समृद्ध केलं. म्हणजे वृक्षारोपण घ्या तुम्ही, स्मशानभूमी जे बघाल तर तिकडे त्याची भीतीच वाटत नाही जी आधी वाटत होती, पण आता तर ते वाटतच नाही. मुलं खेळतात तिकडे, वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, असं समृद्ध गाव केलंय. त्याच्यानंतर कुस्तीचा आखाडा, म्हणजे आपण म्हणतो ना बॉडी छान ठेवावी लागते आपली, तंदुरुस्त राहायचं, तर ह्या गावापासून कष्ट कसे करायचे आणि जे आधी खरंच कष्टाचं गाव होतं ते आता समृद्ध झाले आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं त्यांनी योजना दिल्या. शाळा आहे उत्तम आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना एक आयुष्य पुढचं जगतील मुलं आणि ते एक धडा घेतील. तर असा धडा घेण्यासारखं हे गाव आहे आणि खूप सुंदर. मला अजून एक गोष्ट चांगली वाटली, इथे कागदाची कापडी पिशवी की जी मी आता एवढे गाव फिरलो तसं हे नव्हतं तिथे कुठे. असं 1 रुपया कॉईन टाका, कागदी पिशवी, तुम्ही कापडाची पिशवी घ्या आणि बाजाराला जा. त्यामुळे मी स्वतः घेतली एक पिशवी. गाडीतून स्वागत झालं तुमचं, कसं होतं? हो, इथं परंपरा आहे आपली आणि मला खरंच आखाडा इथे असल्यामुळे मला वाटलं मी पैलवान आहे की काय, कुस्तीच जिंकलंय. पण खरंच पिराचीवाडी हे जे कागल हे गाव आहे जिल्हा, तर खूप सुंदर आहे आणि मला वाटतं नंबर यायला काही हरकत नाही. पण या अभियानाच्या निमित्तानं नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आमच्या गावची सुंदर देखणी अशी स्मशानभूमी, ज्या स्मशानभूमीमध्ये नवरा नवरी आता फोटोशूट करायला जातात, मुलं अभ्यासाला बसतात. की स्मशानभूमी आहे म्हणून अशी कोणालाही गावात अशी भीती नाही की कसं जायचं काय. आणि त्याचप्रमाणे परत ग्रामपंचायत इमारत खूप सुंदर आणि देखणी आम्ही उभी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये 1500हून अधिक झाडे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि RCC अशी मराठी इमारत शाळा आम्ही बांधलेली आहे. काय करायचं राहून गेले असं वाटतं तुम्हाला? आणखी काय ध्येय आहे गावाचं? असं एक म्हणजे इतिहासकालीन आमच्या गावामध्ये एक बुरुज आहे की ते शिवसृष्टीचं काम चालू आहे, 50% झालेलं आहे. पुढच्या 1-2 वर्षात ते आमचं पूर्ण कंप्लीट होईल. तुमचं नाव? मी सौ कल्पना सुभाष भोसले, ग्रामपंचायत पिराचीवाडी सरपंच. हां, नक्की. आज मी पूर्ण महाराष्ट्राच्या लाडकी अभिनेते आणि महाराष्ट्र चित्रपटच्या एक दिशा देणारे अभिनेते भाऊ कदमजी इथे आलेली आहे, याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद बोलतो. आणि मी भाऊ कदमजीला एक चॅलेंज करतो. तुम्ही तुमच्या अनुभवामध्ये बरेच गावामध्ये तुम्ही गेला असेल, आता मी महाराष्ट्रामध्ये येऊन 4 वर्ष झालं. अशा पद्धतीनं गाव तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. स्वतः लोक पैसा घेऊन इथे काम करणारे, सगळे लोक एकत्र येऊन काम करणारे आणि फक्त स्पर्धासाठी नव्हे पण गावांचं नाव देशभर जाण्यासाठी म्हणजे 24 तास काम करणारे गाव पिराचीवाडी आहेत. आणि हा गावाबद्दल आता भाऊ कदमजी आलेली आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वप्रथम धन्यवाद बोलतो. आणि मला तर आज असं वाटत आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये राज्यात प्रथम नंबर आलेले अभिनंदन करण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.